ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम. म्हणजे माझ्या वाटणीला अशी वेळ आली आहे की एखादा पेशंट सलाईनवर असावा आणि त्याला मटण खा म्हणून आग्रह करावा. अशा प्रतिकूल क्षणाला मी आपल्यासोबत आहे याची मला पूर्ण कल्पना आहे. खूप काही कार्यक्रम बघण्यासाठी सारखे असतात, काही ऐकण्यासारखे असतात आणि काही अनुभवण्यासारखे असतात. आजचा कार्यक्रम अनुभवण्यासारखा आणि बघण्यासारखा आहे, याच्यामध्ये बोलण्यासारखी कोणतीच गोष्ट नाही. अशा भव्य दिव्य कार्यक्रमाचे असणारे आदर्श आजचे अध्यक्ष, माझ्यावर पुत्रवत प्रेम करणारे आदरणीय आप्पा, दुसरे माझे ज्येष्ठ बंधू, आत्ताच माझ्या अगोदर ज्यांनी भाषण केलं ते एक आप्पा, आदरणीय दादा, आदरणीय भोकरे साहेब, आदरणीय हिरलेकर साहेब, शिंदे साहेब, पाटील साहेब, शहा साहेब आणि उपस्थित सर्व ईश्वरनिष्ठांची मांदियाळी, सगळ्यांना मनापासून नमस्कार करतो. असं म्हटलं जातं की जीवनाची वाटचाल यथार्थता पूर्ण करायची असलं तर जीवनाचा नेमका अर्थ आणि जीवन जगावं कसं. व्यवहारी जगामध्ये असं म्हटलं जातं की कोणत्या गोष्टींना आम्हाला अंतिम सुख प्राप्त होतं, कारण जीवनाचं ध्येय आहे द अल्टिमेट गोल ऑफ द लाईफ इज हॅपीनेस असं म्हटलं. जीवनाचं अंतिम ध्येय हा आनंद आहे. मग आनंद कोणत्या गोष्टीमध्ये सामावला आहे याचं पूर्ण ज्ञान ज्या महान संतांना झालं, ती जी परंपरा आहे ती आमची वारकरी परंपरा आहे. सत्तेनं माणूस सुखी होत असता तर सगळे सत्ताधीश आणि माझ्यासारखे झालेले सगळे सुखी असायला पाहिजे होते. आणि सत्ताधीश जर सुखी होत असते तर महाराष्ट्रातल्या लोकांनी त्यांच्या पालख्या उचलल्या असत्या. संपत्तीनं माणसं सुखी होत असती तर अडाणी आणि अंबानीच्या पालख्या महाराष्ट्रातल्या लोकांनी उचलल्या असत्या. पदानं आणि प्रतिष्ठेनं माणसं सुखी होत असती तर लोकांनी त्यांच्या पालख्या उचलल्या असत्या. पण महाराष्ट्र पालखी उचलतो ती ज्ञानोबा तुकोबांची उचलतो. त्यांच्याकडे ना सत्ता होती, ना संपत्ती होतं, ना पद होती, काहीही नसताना जीवनाचा जो अनुभव जगाला त्यांनी वाटला आणि म्हणून त्यांच्या पालख्या महाराष्ट्र उचलतो. आम्ही सगळे माजी होणार आहोत. आप्पा माजी आहेत, मी माजी आहे. या जगामध्ये सगळे माजी होणार आहेत, सत्तेवरचे, पदावरचे. पण या जगामध्ये ज्ञानोबा तुकोबा कधीच माजी होणार नाहीत. जोपर्यंत सूर्य चंद्र तारे आहेत तोपर्यंत संत शेवटपर्यंत असणार आहेत. अभंग या शब्दाचा अर्थ आहे की जे वाणी कधी भंगच पावत नाही तिला अभंग असं म्हटलं जातं. जी अवीट आहे, तुमच्या माझ्या हृदयातून जी वाणी बाहेर पडते ती विटलेली असते, सतत बरबटलेली असते, स्वार्थानं संकुचितपणानं बरबटलेली असते. त्यामुळं आमची वाणी ही कधीच विटून गेलेली असते. जीवनाचा विकास दोन पद्धतीनं होतो. एक होतो की स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग अँड स्टँडर्ड ऑफ लाईफ. म्हणजे पैसा तर जीवनामध्ये पाहिजेच. स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग, ब्रँडेड शूज, ब्रँडेड कपडे, ब्रँडेड मोबाईल, ये दिल मांगे मोर. आता सुद्धा ब्रँडच करून टाकला आमच्या सगळ्यांचा. इथं वारकऱ्याचा ब्रँड वरूनपासून खालीपर्यंत ब्रँड करून टाकला. हा एक ब्रँड आमच्या गळ्यात घातला. 20 डिसेंबरच्या अगोदर असे फड अनेक झाले, त्या फडावर सुद्धा त्या पक्षाचा ब्रँड त्या लोकांच्या गळ्यात होता. पण आजचा ब्रँड आमच्या सगळ्यांच्या गळ्यात आहे. तो ब्रँड एका पक्षाचा आहे. त्या पक्षाचा आमचा एकच नेता आहे, त्याचं नाव आहे विठ्ठल. आणि त्यांचे 2 प्रचारक आहेत, ज्ञानोबा आणि तुकोबा. आणि यांच्या वाटेवर गेल्यानंतर सुद्धा पद मिळतं. 20 तारखेच्या अगोदर ज्यांनी आपल्या गळ्यामध्ये हे घातलं त्या पक्षाचं त्यांना पद मिळतील भविष्यामध्ये किंवा नाही मिळतील. पण ज्या ब्रँडचा आम्ही आज उपरणं घातलाय त्या ब्रँडच्या वाटेवर आम्ही चाललो तर आम्हाला पद मिळणार आहे. त्या पदाचं नाव आहे परमपद. आणि जे मिळाल्यानंतर दुसऱ्या कुठल्याच पदाची आवश्यकता आणि अपेक्षा राहत नाही, त्याला म्हणतात की परमपद. हा आमच्या पक्षाचा एकमेव ब्रँड आहे.
आणि याचे 2 प्रचारक आणि प्रसारक आहेत. वारकरी संप्रदायाची प्रस्थानत्रयी आहे. ज्ञानेश्वरी, गाथा, भागवत, नामदेवरायांचे अभंग ही सगळी आमची प्रस्थानत्रयी आहे. असं म्हटलं जातं की मार्ग क्रमत असताना कोणाच्या मार्गावरून जावं. व्यवहारी जगामध्ये यश मिळवायचं असेल तर त्यांच्या मार्गाने जावं, पण अंतिम सत्तेच्या प्रवासामध्ये कोणासोबत जावं. महाभारतामध्ये एक खूप सुंदर कथा. हे 5ही पांडव आपल्या आईच्या बरोबर जंगलातून प्रवास करत आहेत आणि प्रवास करत असताना एक तळं लागतं आणि ते तळं राखणारा एक यक्ष आहे. तहान लागते म्हणून हे 4 पांडव जातात. यक्ष प्रश्न विचारतो, त्या प्रश्नाची उत्तरं 4ही पांडवांना येत नाहीत आणि शेवटी धर्मराज जातात. धर्मराजाने यक्षांची जी प्रश्नावली आहे त्या प्रश्नामध्ये यक्ष एक प्रश्न विचारतोय की आयुष्यामध्ये माणसानं जन्माला आल्यानंतर कोणत्या मार्गाने जावं, कोणत्या दिशेने जावं, दिक. धर्मराज उत्तर देत आहे संत व दिक. संत ज्या मार्गावरून गेले त्याच मार्गावरून आपण जावं असं म्हणतात. पंतहा, कोणत्या दिशेनं जावं आणि कोणत्या मार्गावरून जावं. तुकोबराय असं म्हणतात की वाटदावी त्याच्या पुण्यानाही पार होती उपकार अगणित. म्हणजे त्यांच्या मार्गावरून जावं की जी वाट आम्हाला पूर्णत्वाकडे घेऊन जाते त्या मार्गावर. महाराष्ट्रामधली ही 2 विद्यापीठं आहेत. एक विद्यापीठ आहे आळंदीला आणि एक आहे देहूला. एक आहे बापाचं आणि एक आहे आईचं. तुकोबरायांचं विद्यापीठ आहे ते बापाचं आहे, जहाल आहे. तुकोबरायांची भाषा हंटरसारखी आहे, आमच्यावर ओरखडे ओढणारी आहे. म्हणजे आप्पा जिथं काम करत होते ज्योतिबा, तिथं एक शासन काठी आहे. ती शासन काठीचा अर्थ काय की ती शासन देणारी काठी आहे. चुकीचं वागला तर देवाची काठी सोसणार नाही म्हणून ज्योतिबाच्या प्रत्येक भक्तानं त्या शासनाची पूजा करायची असते की आम्ही चुकणार नाही आणि चुकलं तर तुझी काठी आमच्या पेकटात बसणार आहे हे आम्हाला माहीत आहे आणि म्हणून आम्ही चांगलं वागणार आहे. तशी चांगली वागण्यासाठी अभंगाची जी गाथा आहे ती तुकोबरायांची काठी आहे, ती बापाच्या रूपानं आहे. कारण बाप हा कडक शब्दामध्ये बोलतो आणि माझी आई आहे ती आळंदीला आहे. तिचे शब्द खूप मृदू आहेत. आज महिला दिन आहे. ज्या पुरुषामध्ये महिलेमधले सद्गुण येतात, वात्सल्य, प्रेम आणि करुणा येतं, ज्या पुरुषामध्ये त्याला माऊली असं म्हटलं जातं. पुरुषामध्ये कणखरपणा आहे, पुरुषामध्ये पराक्रम आहे, पण पुरुषामध्ये जर वात्सल्य आणि करुणा आली तर त्या पुरुषाला माऊली असं म्हटलं जातं. खूप विशाल अंतःकरण आहे. मी ज्ञानेश्वरी का लिहितो? आपण सगळ्या संतांचं चरित्र वाचत असताना प्रत्येक संतांना आपल्या आयुष्याचं एक मास्टर सेंटेन्स आहे त्यांच्या आयुष्यात. मी जन्माला का आलो याची संपूर्ण उत्तर त्यांच्याजवळ आहे. आमच्याजवळ आम्ही जन्माला का आलो याचं उत्तर नसतं आमच्याकडे. आम्ही ज्ञानोबरायानं विचारलं, माऊलीनं विचारलं की तुम्ही का जन्माला आला? ते म्हणतात की अवघाची संसार सुखाचा करीन आनंद भरीन तिन्ही लोक. मी ज्ञानेश्वरी का लिहितो आहे याचंही उत्तर माऊली आपल्या ज्ञानेश्वरीमध्ये देतात. ऐसा वाग्विलास विस्तारू गीतार्थेशी विश्वंभरू आनंदाचे आवारू मांडू जगा. काय म्हणतोय 16 वर्षाचा महापुरुष? ऐसा वाग्विलास विस्तारू, मी वाणीचा विलास असा करणार आहे की भगवद्गीतेच्या 750 श्लोकांच्यावर सिद्धांत आणि दृष्टांतांचा वर्षाव करून तो अशासाठी करणार आहे की या पृथ्वीच्या भोवती, या ब्रह्मांडाच्या भोवती मला एक कुंपण घालायचं आणि त्या कुंपणाच्या आतमधल्या सगळ्यांना मला आनंदी करायचं आहे. 16 वर्षाचं बाळ, ब्रीदवाक्य, अवघाची संसार सुखाचा करीन आनंदे भरीन ती लोक. आणि माझ्यासारख्या स्वार्थी, संकुचित आणि लबाड माणसाचं ब्रीदवाक्य काय असतं? अवघाची संसार एकट्याचाच करीनं बाकीच्यांची वाटच लावीनं, हे आमचं ब्रीदवाक्य असतं. वारकरी संप्रदाय आमच्या आयुष्यामध्ये का, कशासाठी? की आमच्या आयुष्याची उंची, आमच्या आयुष्याची अवस्था आणि आमच्या आयुष्याची दशा तिथपर्यंत पोहोचवणं, यथार्थता प्राप्त करणं, यासाठी. आम्ही नामदेवरायांना विचारलं की तुमच्या आयुष्याचं ब्रीदवाक्य काय आहे, तुमचं मास्टर सेंटेन्स काय? नामदेवराय सांगतील की ज्ञानदीप लावू जगी नाचू कीर्तनाचे रंगी. मला जे सामर्थ्य दिलं आहे निसर्गानं, वाणीचं, भजनाचं, गाण्याचं, साक्षात्काराचं जे दिलेलं आहे
ज्ञान आणि भक्तीचा प्रचार मी करणार आहे माझ्या कीर्तनाच्या माध्यमातून. आम्ही जगद्गुरु तुकोबरायांना विचारलं की कशासाठी, ते म्हणतील की आम्ही वैकुंठवासी आलो याची कारणासी, बोलिले जे ऋषी साच भावे वर्ताय. आम्ही यासाठी जन्माला आलो की आमच्या अगोदर हजारो लोक या पृथ्वी तलावर घेऊन पूर्णत्वाला प्राप्त होऊन निघून गेले, त्यांच्या वाटा दाखवण्यासाठी आलो. या रे सेवितो हा रस वाटितो अनेका, होऊ नका राणभरी, असं तुकोबराय म्हणतो. मी ज्या रसाला प्राप्त झालो आहे, जो ब्रह्मरसाला मी प्राप्त झालो आहे, तो ब्रह्मरस वाटण्यासाठी मी बसलो आहे. या सगळेजण असं या, होऊ नका राणभरी असं म्हणतात. या अभंगाच्या या 2 चरणामध्ये माऊली तुकोबराय असं म्हणतात की आम्हाला मार्गदर्शन करताना असं म्हणतात की अरे आम्ही बसलोय ना घेऊन ज्ञानासाठी, आम्ही अमृताचा कुंभ घेऊन बसलो आहे. या होऊ नका राणभरी. राणभरी नावाचा पक्षी आहे. हा पक्षी दिशा नसलेला आणि ध्येय नसलेला पक्षी आहे. व्यवहारी जगामध्ये आम्ही ज्या नश्वर गोष्टीच्या पाठीमागं लागतो, हा रानभरी नावाचा पक्षी उडतो आहे, एकदा सत्तेच्या भिंतीवर आपटतो आहे, त्याचा कपाळ मोक्ष होतो आहे, खाली पडतो आहे. हा रानभैरी नावाचा पक्षी एकदा उडतो आहे, संपत्तीच्या भिंतीवर आदळतो आहे, पदाच्या, प्रतिष्ठेच्या, मानाच्या भिंतीवर आदळतो आहे आणि पुन्हा त्याच्यामध्येच तो संपून जातो आहे. रानभरी दिशाहीन आणि ध्येयहीन होऊ नका असं तुकोबराय म्हणतात. या आमच्या सोबत या, आम्ही जो रस देतोय जीवनाचा तो रस घ्या आणि जीवन समृद्ध आणि कृतार्थ करा. हे सगळे संत आम्हाला वाट दाखवण्यासाठी आहे. पण वाट दाखवत असताना ती कशी चोखाळायची याचे उत्तर अभंगातून आणि ज्ञानेश्वरीच्या ओव्यांच्या मधून संतांनी आम्हाला दिलेलं. मग आम्ही काय करायला पाहिजे, कोणकोणत्या गोष्टी करायला पाहिजेत? माझ्या अगोदर आप्पांनी सांगितले की कर्म चांगलं असलं पाहिजे. मी जगत असताना माझं कर्म कसं असलं पाहिजे? स्वधर्म जो बापा तो नित्य यज्ञ जानपा, म्हणून तेथ पापा संचारुणे असं म्हटलं. मी आयुष्यभर जे माझं काम करणार आहे त्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचं पाप असता कामा नये, आयुष्यामध्ये कोणत्याही गोष्टीची बोच असता कामा नये, संध्याकाळी झोपत असताना काया वाचा मनानं कोणालाही दुखावलेलं असता कामा नये. असं सुंदर कर्म मी संध्याकाळपर्यंत केलं, ते विश्वात्मक देवाच्या चरणावर मी अर्पण केलं तर ती माझी 1 दिवसाची पूजा होते. आणि रोजचं माझं कर्म श्रेष्ठ असेल तर आयुष्याच्या शेवटच्या क्षणाला माझी ती महापूजा बनून जाते. मग दुसरं येतं ते उपासना येतं. असं म्हटलं जातं की कर्म शुद्ध असेल तर चित्त शुद्ध होतं आणि उपासना असेल, निरंतर उपासना असेल तर चित्त शांत होतं. कर्म शुद्ध अधिक कर्म चित्त शांत बरोबर ज्ञान असं माऊली म्हणतात. कर्माची शुद्धता नित्य निरंतर निस्वार्थ आणि पवित्र कर्मातून होते. आणि जी उपासना आहे, मग आता उपासना वारकरी संप्रदायानं आम्हाला सांगितली की वैयक्तिक उपासना आणि सार्वजनिक उपासना सांगितली. वैयक्तिक उपासना आम्हाला हरिपाठ सांगितला, आम्हाला काकडा सांगितला, मुखी नाम हाती मोक्ष सांगितला. आणि मग सार्वत्रिक जी उपासना आम्हाला सांगितली, त्या सार्वत्रिक उपासनेमध्ये दिंडी येते, वारी येते. आमचं हेड ऑफिस आहे पंढरीला आणि त्याच्या ब्रँचेस आम्हाला गावोगावी आहेत. रोज हरिपाठ सकाळ संध्याकाळ तुझं झालंच पाहिजे. 15 दिवसातनं एकदा ब्रँचमध्ये, तुझ्या गावाच्या ब्रँचमध्ये संध्याकाळी येऊन पंचपदी तुझी झाली पाहिजे. ही सार्वत्रिक उपासना आहे. एकादशीला उपवास का सांगितला की जरा कमी खा त्या दिवशी, म्हणजे संध्याकाळी ऐकण्याकडे लक्ष जाईल. कीर्तन मनापासून ऐक, पंचपदी मनापासून म्हण. आणि मग हे 15 दिवसाचे, मग ह्या 24 एकादशी केल्यानंतर वर्षात मग 2दा तरी हेड ऑफिसला जा. आणि त्या हेड ऑफिसला जात असताना एकटा नको जाऊ. माझी या जातीचे मज भेटो कोणी, आवडीची धणी फेडावे असं तो. जाताना आपल्याच विचाराचे ज्ञानोबा तुकोबरायांना डोक्यावर घेणार आणि आपल्याच या विचारांच्या सोबत्यांच्या सोबत तू निघत. आपल्याच विचाराची माणसं आपल्या सोबत असली तर तो जीवनातला सर्वोच्च आनंद असतो. ही सामुदायिक साधन आहे. वारी यशस्वी का होते? कारण सगळ्यांच्या मस्तकामध्ये एकच असतं की माऊली माऊली माऊली. एकच गजर, प्रचंड श्रद्धा, प्रचंड विश्वास, लाखोंचा केवढा थवा जात असतो. 20 दिवसाची ही उपासना सामुदायिक उपासना असते. ही आम्हाला काय सांगितली? संतांनी नियोजन किती वारीचं सुंदर केलंय बघा. आषाढी वारी माझा शेतकरी पेरा करल, पहिलं भांगलान करल आणि मधला जो इसाव्याचा टाइम आहे त्या इसाव्याच्या टाइमाला तो तिकडे भेटायला येईल. केवढं भारी नियोजन केलंय. त्याच्या शेतात खळ पडणार नाही, तो नसला तर शेतात काय नुकसान होणार नाही, यासाठी आषाढी सांगितली.
कार्तिकीला रब्बीचा पेरा झाला, पहिलं भांगलन झालं आणि निघाला. संतांनी विचार केलाय, तो आमचा विचार केला. आमच्यासारखे नोकरदार सेकंड सॅटरडे, फोर्थ सॅटरडे आम्हाला मन रिजवायला लई जागा आहेत, पण आमच्या शेतकऱ्याला, वर्षभर काम करणाऱ्या शेतकऱ्याला मन रिजवायला कुठं सावध? त्यानं नाचायचं कुठं, त्यानं खेळायचं कुठं, त्यानं खांद्यावर कंचा झेंडा घ्यावा? केवढा विचार केला असेल. हजारो वर्षापासून ही भागवत धर्माची प्रथा का महाराष्ट्रामध्ये चालू आहे. संतांनी आमचा विचार केला. आम्हाला पण इसावा पाहिजे ना, पण इसावा पाहिजे असताना आपल्या जातीचे असले पाहिजे, विचाराचे असले. 15-20 दिवसाचं घर सोडायचं म्हणजे सोपं काम नसतंय. म्हणजे इथं सुद्धा तुम्ही आलाय, हे सोपं काम नाही आहे. त्यातल्या त्यात ह्या आया बहिणी आल्यात, सोपं काम नाही आहे. ह्या वारीमध्ये 20 दिवस काढायला लागतात. म्हणजे गोविंदराव एकदा उत्तर भारतामध्ये वैष्णोदेवीला, काश्मीरला जाऊन आले. जाऊन याला त्यांना सहलीमधून 2 महिने लागले. सगळी तीर्थक्षेत्र त्यांनी केली. गावी आल्यानंतर शेवटच्या गणपतरावनी, शेजारच्या गणपतरावनी इच्छा की कणीकडे गेला होते. म्हणजे गेलो होतो वैष्णोदेवीला, उत्तर भारतामध्ये गेलो होतो. म्हणजे किती घाट लागलं का? ते म्हणजे हो घाट लागलं. किती लागलं घाट? सगळ्या घाटांची नावं सांगितली. मग ते म्हटले की ह्याच्यात सगळ्यात अवघड घाट कंचा? ते म्हटले उंबर घाट. जी नावं सांगितली होती त्या सांगितलेल्या घाटाच्या नावामध्ये उंबर घाट नावाचा घाट नव्हता. मग ते मध्येच म्हटलं ही उंबर घाटमधनंच कंचा काढला. मगाशी जी नावं सांगितली त्यातला घाट दिसत नाही, तुम्ही आत्ता सांगितली. ते म्हटले ज्या घाटांची नावं मी मगाशी सांगितली ती 2 महिन्यात 2दा जाऊन परत आलो, पण घराचा उंबरा ओलांडायला माझ्या आयुष्याची 70 वर्ष लागली. उंबर घाट ओलांडायला माणसाला लई त्रास होतो. दरवर्षी 20 दिवस घरातनं पाऊल टाकायचा ही सोपी गोष्ट नाही आहे. माझा मारकरी तो आनंदानं टाकतो. आम्ही फुगड्या खेळतो, आम्ही एकमेकाला अंगावर घेऊन नाचतो. ही आमच्या विचाराची माणसं आहेत. आणि हे सगळा धर्म आहे. माझा वैष्णव धर्म किंवा माझा भागवत धर्म, भागवत धर्माचा अर्थ आहे की भागवत भागवत भागवत, समद्यांचं भागवल्याशिवाय इसावा घ्यायचा नाही. शेवटचं घरातलं, दारातलं, देवाचं, पितृऋण सगळे ऋण फेडल्याशिवाय माझ्या भागवत धर्मातल्या कुठल्याही वारकऱ्याला शेवटचा इसावा घेण्याची परवानगी नाही आहे. म्हणून भागवत धर्म श्रेष्ठ काय की त्यानं कुणाचं ऋण ठेवलेलं नाही. मातृऋण, पितृऋण, देवऋण, संतऋण सगळ्यांचं ऋण फेडायचं आणि मगच विसावा घ्यायचा. आणि हा विसावा असतो कसा? या पद्धतीनं चालत गेल्यानंतर, वैयक्तिक उपासना आणि सामुदायिक उपासना करत गेल्यानंतर माणसाच्या आयुष्याचा शेवट कसा व्हावा? कारण सगळे संत इथंच येऊन पोहोचतात की हा आयुष्यभराचा आटापिटा कशासाठी, ही सगळी आयुष्यभराची तपश्चर्या कशासाठी? जसं की तुकोबराय म्हणतात की शेवटचा दिस गोड व्हावा, शेवटचा श्वास घेत असताना सहज, या कुडीतून प्राण जात असताना सहज जावा. भगभग वखवक रखरख करत प्राण जाऊ नये. नाकामध्ये व्हेंटिलेटर आहे, भावकी वाट बघते, घरातली वाट बघते, कवा, असं नसावं. मग मृत्यू कसा असावा? माऊली असं म्हणतात की का झाकली या घटीचा दिवा, नेनीजे काय जाहला केव्हा, या रीती जो देह ठेवी पांडवा, तो केवळ परब्रह्म असं म्हणतात. म्हणजे आयुष्याचा समारोप करत असताना, या रीतीनं जगत गेल्यानंतर आयुष्याचा समारोप करत असताना असा असावा. मृत्यू कसा असावा? का झाकली या घटीचा दिवा. म्हणजे एखादा दिवा असावा आणि त्या दिव्यावर आपण घट ठेवावा, भांडं ठेवावं. आणि भांडं ठेवल्यानंतर आतला दिवा जसा सहज विझतो तसा सहज मृत्यू यावा, तसं बोलावं नाही यावं. पूर्वी आम्ही गावाकडं तिळगुळ वाटायला किंवा सोनं वाटायला गेलो तर तवाच्या म्हाताऱ्या आया आशीर्वाद द्यायच्या की खारीक होऊन मर. खारीक होऊन म्हणजे सगळं आयुष्याच्या सगळ्या गोष्टी करून मग मर, पण मरताना मात्र तो असा मर, शांत चित्तानं तुझं आयुष्य संपू दे. वारकरी संप्रदाय पंढरीची वारी कशी करावी, आयुष्याची वारी कशी करावी, हा सगळा प्रवास यासाठी आहे. पंढरीच्या 20 दिवसाच्या वारीच्या प्रवासासाठी तयारी करायला आम्हाला 20 दिवस लागतात. पण आयुष्याचा शेवटचा जो प्रवास आहे ना,
त्या प्रवासाची तयारी आम्ही तिचा कधीच विचार केलेला नसतो. नुसतं वारीला जायचं म्हटलं की घोंगडं घ्यायला पाहिजे, पिशवी घ्यायला पाहिजे, सामान कुठलं सामान कसं घ्यायला पाहिजे त्याची तयारी आम्ही करतो. पण शेवटच्या इसाव्याला जात असताना तो प्रवास लई मोठा आहे, कारण त्याच्यात कुणी नसतं बरोबर. कारण त्या प्रवासात असतं कोण आपल्याबरोबर? बायको उंबऱ्यापर्यंत, सगळे सोयरे स्मशानापर्यंत, देह चितेपर्यंत, आणि तिथून पुढचा प्रवास एकट्याचा असतो. आणि तो प्रवास भयानक असतो. डोंगरे महाराज त्यांच्या कीर्तनातून, प्रवचनातून सांगतात की तो शेवटचा प्रवास किती भयानक असतो. एक दुष्कर्म बरोबर 1000 विंचवांचा दंश असतो. आणि त्या प्रवासाची तयारी करायची असेल तर ज्ञानोबा तुकोबरायांनी त्यांच्या शब्दातून जे आम्हाला अमृत दिलं. कारण माऊली असं म्हणतात, तैसा श्री गुरु प्रसन्न होय, शिष्य विद्या ही कीर लाहे, परी ते फळे संप्रदाय उपासिले. माऊली असं म्हणतात की तुम्हाला त्या वाटेवर चालायचं असेल तर ज्ञानोबा तुकोबरायांनी दिलेल्या मार्गावर तैसा श्री गुरु प्रसन्न. माऊली म्हणतात की श्री गुरु प्रसन्न, आम्हाला आमच्या आयुष्यामध्ये वाट दाखवणारा श्री गुरु प्रसन्न भाई. शिष्य विद्या ही कीर, म्हणजे अमृताचा अनुभव घेण्यासाठी शिष्य उत्सुक असला पाहिजे. पण ते कधी मिळणार? परी ते फळे संप्रदाय उपासिले. याच एकाच मार्गावर निष्ठा ठेवून निरंतर व्यक्तिगत आणि सामुदायिक उपासना करत आम्ही आमच्या आयुष्याची वाट चालली तरच हे घडणार आहे. शेवटच्या प्रवासाच्या तयारीसाठीची ही गोष्ट होती. आमचा गाव आमचा विकास हे सूत्र घेऊन हे पुस्तक आपल्यासमोर येतात. गावाच्या विकासासाठी 5 जण एकत्र आले पाहिजेत. विनोबाजी असं म्हणतात की गावाचा जर विकास करायचा असला तर 5 प्रकारची माणसं एकत्र आली पाहिजेत. पहिला गावातला हा सज्जन असला पाहिजे, जागा असला पाहिजे. सज्जन अंगठ्यासारखा असतो. ज्या गावातला सज्जन जागा असतो त्या गावामध्ये दुरित पाप प्रवेश करत नाही. मी माझ्या वडिलांच्या काळातलं माझं गाव बघतो. गावामध्ये दारूचा अड्डा नव्हता, पानटपरी नव्हती, एक दहशत होती. त्या नीतिमान माणसांची दहशत होती, सज्जनाची दहशत गावात होती. सज्जन हा अंगठ्यासारखा असतो, ताकदवान असतो. दुसरा, गावातला विद्वान जागा असावा लागतो. विद्वान या शब्दाचा अर्थ डिग्री घेतलेला नव्हे. विद्वान या शब्दाचा अर्थ खूप माहिती असलेला नव्हे, PhD झालेला नव्हे, खूप शिकलेला नव्हे. विद्वान या शब्दाची डेफिनेशन विनोबाजी असं करतात, दुसऱ्याच्या दुःखानं ज्याच्या डोळ्यामध्ये टचकन पाणी येतं त्याला विद्वान असं म्हटलं जातं. तेच डोळे देखणे जे कोंडिती साऱ्या नभा, ओळीती दुःखे जनांच्या सांडिती नेत्रकडा. डोळे तेच देखणेत की ज्या डोळ्यामध्ये दुसऱ्याच्या दुःखानं टचकन पाणी येतं, ते डोळे देखणेत. म्हणजे विद्वान तो आहे. संत साहित्याचा अभ्यास करणारा असला तर ओळखायची खून तुकोबराय असं म्हणतात, परदुःखे दुःखी, परसुखे सुखी. म्हणजे माझा वारकरी ओळखण्याची खूण कुठली? दुसऱ्याच्या दुःखानं जो दुःखी होतो, व्यथित होतो, दुसऱ्याच्या सुखानं जो सुखी होतो, तो वारकरी, तो विद्वान आहे. माझा प्रत्येक वारकरी निरक्षर असला तरी तो विद्वान आहे. तिसरं, गावातला महाजन जागा असला पाहिजे. म्हणजे गावातला श्रीमंत माणूस जागा, आणि तो दान देणारा असला पाहिजे. श्रीमंत खूप आहेत जगामध्ये, पण आपल्या पैशावर नागोबा होऊन बसलेत, दातृत्व नाही आहे त्यांच्या. पसायदान शब्दाचा अर्थ असा आहे की स्वतःसाठी मागितली जाते ती भीक, कुटुंबासाठी मागितली जाते ती भिक्षा, समाजासाठी मागितलं जातं ते दान, आणि अवघ्या विश्वाच्या कल्याणासाठी मागितलं जातं ते पसायदान असं म्हटलं. तुझ्याकडे जे असेल ते दे ना तू जगाला. धन असेल धन दे, ज्ञान असेल ज्ञान दे, सेवा असेल सेवा दे. महाजन, जेथ संपत्ती आणि दया ही दोन्ही वसती एकची ठाया, ती माझी विभूती जाण धनंजय असं म्हटलं. ह्या गावातलं तिसरं, शासन जागा असलं पाहिजे. ग्रामसेवकापासून कृषी सेवकापर्यंत आणि तलाठ्यापासून आरोग्य सेवकापर्यंत शासन जागा असलं पाहिजे. आणि हा गावातला कार्यकर्ता. कार्यकर्ता आणि कार्यकर्त्याचं डेफिनेशन काय बी करता. 2 प्रकारचे कार्यकर्ते असतात, एक हाडाचा कार्यकर्ता आणि एक हडकावरचा कार्यकर्ता. हडकावरच्या कार्यकर्त्यांचं दर्शन आपण घेतलेलंच आहे. आणि आमचा जो गावाच्या विकासासाठी लागतो तो हाडाचा कार्यकर्ता लागतो. आणि ही मूठ अशी बांधली की आमचा गाव आमची एकी, अजून बरेच काम बाकी, हे 5 जण एकत्र आले. हा उपद्व्याप कशासाठी करायचा? माझ्या मायबापानं आजूबाजूचं प्रदूषण जर आपण बघितलं, सगळीकडं नैतिकतेचं अधिष्ठान संपलेलं आहे. ग्रामपंचायतीच्या सभेपासून आत्ता जे चालू आहे त्या सगळ्या सभामध्ये आपण बघतो आहे
सगळी पातळी सुटलेली आहे. एक वाक्य मी खूप जोर देऊन बोलतो आहे, आपण कान उघडून ऐकले तर आपल्या लक्षात येईल. माझ्या मायबापानं वाईटांच्या जगामध्ये वाईटाचाच पहिला नंबर येतो. मग आता आपल्याला या वाईटांच्या जगात जगायचं असलं तर आपण वाईटांच्या जगात शिरायचं का, हा प्रश्न वारकरी संप्रदाय आम्हाला विचारतो. कारण आम्हाला हे सगळं प्रदूषण नाही संपवता आलं तर पुढची पिढी तिला आम्ही देऊ शकत नाही का. कारण आम्ही वाईट गोष्टीचा धिक्कार नाही कधी केला, चुकीच्या गोष्टीबद्दल कधी बोललो नाही. आम्ही कान असून त्या गोष्टी ऐकल्या नाही, तोंड असून बोललो नाही. जी आता अराजकता बाहेर आहे, जो नरक तयार करून टाकला आहे. एक प्रथितयश अभिनेता आहे मराठीतला, 15-20 वर्ष झाली लग्नाला, त्याच्या 20, पण त्यानं बाळ नाही जन्माला घातलं. तो असं म्हणतो आहे, वर्ल्ड इज नॉट सो ब्युटिफुल. जग इतकं चांगलं नाही आहे की मी माझ्या पोराला जन्माला घालून नरकामध्ये घालू. तुमच्या माझ्या पोराच्या वाट्याला कोणतं जग आलंय तपासूया आपण सगळेजण. हा बोध आहे आजच्या परिषदेचा बोध कोणता असेल. माणूस नावाची जात प्रेमावर जगते, जिव्हाळ्यावर जगते, भक्तीवर जगते, आनंदावर जगते. बहुताल विकृतीनं गाठलाय. रोज हिंसा, रोज घृणा, रोज द्वेष, रोज मत्सर. सोशल मीडियावर रोज 43,000 इतके मेसेजेस द्वेष आणि मत्सराचे येत आहेत. आणि त्यावेळेला माझा वारकरी एकमेकाला मिठी मारण्यासाठी, आलिंगन देण्यासाठी उत्सुक आहे. खेळ मांडियेला वाळवंटी काठी, नाचती वैष्णव भाई रे, एकमेका लागती पायी रे. वारकरी संप्रदायाचं सगळ्यात मोठं देणं कोणतं आहे. आम्ही याला कुठलाच भेद मान्य नाहीये, जातीपातीचा, धर्माचा. जो माणूस म्हणून जन्माला आलाय त्या प्रत्येकाला आम्ही आलिंगन देणार. वैश्विक धर्म आहे माझा वारकरी संप्रदायाचा, आणि तो जर आम्ही नाही वाढवला तर पुढची पिढी तिला आम्ही उत्तर नाही देऊ शकणार. कार्लाईल नावाचा विचारवंत असं म्हणतो की ज्या वेळेला खुजा लोकांच्या सावल्या क्षितिजापर्यंत पसरतात त्यावेळेला माणूस नावाची जात संपणार आहे, हे धरून चालावं असं म्हणतो. ज्या वेळेला छोट्या माणसांची पोस्टर्स आकाशाला जाऊन भिडतात त्यावेळेला समजून चालायचं की पृथ्वीवरील माणसाचा अंत जवळ आला आहे. आणि याला एकच सांभाळू शकतो, याला तीच माणसं सांभाळू शकतात की जी ज्ञानोबा तुकोबांच्या वाटेवर चालतात. आणि आम्ही त्या वाटेवर चालतो आहोत. आम्हाला अभिमान आहे त्या वाटेचा. आणि ती वाट अशी आहे की ती मानवतेकडं, ती विशालतेकडं, ती व्यापकतेकडे घेऊन जाणारी आहे. नुसतं ज्ञानोबा तुकोबा नाव जरी घेतलं तरी ऊर भरून येतो. नुसतं त्यांच्या जीवनचरित्राकडे जरी आम्ही बघितलं तर आयुष्याचं सोनं होऊन जातं. म्हणून आम्ही त्यांच्या वाटेवर चालणारे सगळे पाईक आहोत. इथं आपण सगळेजण वेळ देऊन आलात. विशेष करून माझा वारकरी पार राधानगरीपासून, चंदगडपासून इथं उपस्थित आहे. आम्हाला हे नवं नाही आहे. आम्हाला जशी ती पंढरी आहे तशी ही सुद्धा आमच्यासाठी आज पंढरी होती. आम्ही आमची सगळी हे टाळ, चिपळ्या, मृदुंग, विणा हे आमचं जगण्याचं साधन आहे. म्हणजे असं म्हटलं जातं की ज्याच्याकडं ज्याला काय येईना त्याला येईना असं म्हटलं जातं. आम्हाला काय जरी आलं नाही तर आमच्याकडे येईना आहे म्हणजे आमच्याकडे समद आहे. ज्याच्या हातात टाळ आहे त्याला काळ कधी बाधत नाही असं म्हटलं जातं. टाळ हातात घेताना जे लाजतंय ना, समजून चालायचं की ते महाराष्ट्र धर्म त्याला समजलं नाही आहे. म्हणजे सिनेमाच्या थिएटरात तिकिटाला उभं राहताना ह्याला लाज वाटत नाही, पण हातात टाळ घेताना जर ह्याला लाज वाटत असेल तर समजून चालायचं ह्याला ज्ञानोबा तुकोबांचा महाराष्ट्रच समजलेला नाही आहे. आम्हाला त्या वाटेवर पुढच्या पिढीला जर मार्गदर्शन करत चालायचं असेल, आम्हाला नव्या पिढीला नवजग आम्हाला द्यायचं असेल तर फक्त प्रेमाचंच द्यावं लागेल. कारण संतांच्या गावी प्रेमाचा सुकाळ आहे. दुसरं आमच्याकडे काहीच नसतं आणि तो सुकाळ आम्हाला पुढच्या पिढीला द्यावा लागेल. बाप म्हणून पुढच्या पिढीला आम्ही हे द्यायला विसरलो तर समजून चाला, जो स्वार्थ, जी संकुचितपणा, जी हिंसा, जी घृणा तुमच्या माझ्या मनामध्ये आहे ना, ती 8-10 वर्षानंतर तुमच्या माझ्या पोराकडे असणार आहे. आकार माणसाचा असेल पण आतमध्ये त्यांच्या कोल्हे, कुत्रे आणि लांडगे असतील, भोचकारतील. आकांचं जग चालू आहे. या आकांना जर उत्तर द्यायचं असेल तर आमचा एकच आका आहे, पंढरीच्या विटेवर उभा राहणारा. तोच आका आम्हाला सगळ्यांना सावरणारा आहे. योग्य आकांची निवड करून आपल्या आयुष्याची वाटचाल नीटपणानं आपल्याला चालावी लागेल आणि ते चालण्याचं सामर्थ्य आणि बळ ज्ञानोबा तुकोरायाने आम्हाला द्यावं अशी प्रार्थना आपल्या सगळ्यांच्या हृदयस्थ असलेल्या पांडुरंगाच्या चरणी करतो. बोलत असताना कुठं चुकलं असेल तर क्षमस्व. जी काही शब्दांची ओंजळ आपल्या पायाशी ठेवली
ती आपण सगळ्यांनी स्वीकार करावी अशी प्रार्थना. धन्यवाद. रामकृष्ण हरी.